बॅटिंगसाठी आहेत ना, म्हणजे उतरण्यासाठी. महापुरुष रेवतळे फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एक मोठे नाव सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेटमध्ये सुनील मानवलकर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जोडीला जर पाहिलं तर निखिल पराडकर आहेत आणि गोलंदाजीसाठी सोहेलचा वेग देखील जबरदस्त असतो आणि ते सोहेल देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे या मॅचकडे देखील सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असणार आहेत. गेली 2 दिवस दर्जेदार क्रिकेट आपण पाहिलं. पहिल्या दिवशी जर पाहिलं तर कुलस्वामी आंबेगाडी, दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं की मुरली स्पोर्ट चेंबूर अर्थातच गोपाळ बाटा आणि कंपनी या टीमने मात्र इकडे अधिराज्य गाजवलं. पहिल्या दिवशी अनिकेत वायंगणकर आणि संपूर्ण टीम बाबू पाटकरच्या जोडीला त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलं. आज कोण याची चर्चा आहे आणि आजच्या दिवसाला मात्र आता सुरुवात या ठिकाणी होईल. सोहेल गोलंदाजीसाठी 6 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि दिग्गज खेळाडू बॅटिंगसाठी पाहायला मिळतात सुनील मालवणकर. मयूर स्पोर्ट चषक आजच्या दिवसाला सुरुवात. पहिला बॉल प्रचंड वेगात उसळी देखील होती. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर इकडे धाव येताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल प्लस 1 धाव, अशा 2 धावा या ठिकाणी म्हणजे विनासायास 2 धावा इकडे खात्यामध्ये जोडल्या देखील गेलेल्या आहेत. दर्जेदार क्रिकेट आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कोकणचं वर्णन किती करावं तेवढं कमीच आहे. परशुरामल कोकण. त्याचबरोबर जर पाहिलं तर कोकणचे विविध फळं म्हणा, आंब्यापासून काजूपर्यंत, फणसापासून कोकणापर्यंत विविध फळे देखील या कोकणामध्ये, अगदी काजू देखील. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी यशस्वी होतोय. थोडस या ठिकाणी अडखळतात जरूर, परंतु सुरुवात आहे. कारण बऱ्याच खेळाडूंसाठी या गोष्टी नवीन सुद्धा असतात. कारण खेळपट्टीवरचं पाणी, या पाण्यातलं क्रिकेट आणि पाऊस सुरू असताना देखील सुरू असणारं क्रिकेट हे देखील खूप महत्वाचं असणार आहे. सुनील मालवणकर समोर जर पाहिलं तर पुन्हा एकदा सोहेल समोर उडवला बॉल, ओव्हर पिच होता आणि हा बॉल पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार गेली. हा चौकार बोलतोय या षटकाराने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहिलं मिळेल. 6 या बॉल बॅकफुटला गेले, दिशा दिली, तडम्यांच्या क्षेत्रामध्ये बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. धावसंख्या इकडे पुढे जाते. 10वरी धावसंख्या येताना पाहायला मिळते. सुनील मालवणकर गेली कित्येक वर्षाचा असणारा त्यांचा अनुभव, त्यांच्या नावाभोवती असणारं वलय आणि हा वलयांकित खेळाडू आज रबर बॉलच्या पावसाळी क्रिकेटमध्ये पहा. क्रिकेट कोणतेही असू देत, तुमच्याकडे जर तंत्र असेल तर तुम्ही खेळू शकता कोणत्याही पद्धतीचे. मग बॉल लेदरचा असू देत, बॉल टेनिसचा असू देत, बॉल रबरचा असू देत, बॉल प्लास्टिकचा असू देत, कोणत्याही बॉलवर क्रिकेट खेळू शकता. कोणत्याही ऋतूमध्ये सुद्धा खेळू शकता. जसं आपण सध्या पावसाळ्यामध्ये खेळतोय. पावसाळी क्रिकेट एक वेगळा आविष्कार गेली 3 वर्षापूर्वी याच ठिकाणी मात्र सादर केला मयूर स्पोर्टचे सर्वेसर्वा राजू बालेकर यांनी. यावेळेला चांगला बॉल वेगात आला, शरीराचा वेग घेताना पाहायला मिळतोय. थोडस बॅकफुटला गेले आणि तोपर्यंत सोहेलच्या वेगाने बाकीचं काम केलं. अतिशय वेगात शरीराचा वेग घेतला या चेंडूने आणि धावसंख्या जर पाहिली तर 10 वर स्थिरावलेली आहे. महापुरुष रेवतळे विरुद्ध सोम स्पोर्ट्स कुडाळ यांच्यातील कुडाळचा संघ जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय सोहेल. पुन्हा एकदा बिग हिट. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये, फटका फसलाय परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. हाही बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार सुनील मालवणकर हा ब्रँड आहे आणि आज मात्र हा ब्रँड झळकताना पाहायला मिळतोय. नावाला साजेशी कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर झाली एकंदरीत 16 पहिल्याच षटकात. पहिल्या पर्वात तब्बल 11 षटकार बेस्ट बॅटर हा पुरस्कार सुद्धा सुनील मालवणकर यांनी मिळवला होता आणि आज या स्पर्धेमध्ये याही वर्षी एका वेगळ्या इराद्याने दाखल होताना पाहायला मिळत आहे सुनील मालवणकर. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. आणि काय पाठी हातात बॉल आला होता की पडला होता खाली?
प्रयत्न मात्र जरूर करत होते एसटी रक्षक आणि तोपर्यंत भूषांकी क्षेत्रात चेंडू जाताना पाहायला मिळेल आणि धाव फलक जर पाहिला तर 1 पुढे जात असताना आपला पाहायला मिळेल. निखिल स्ट्राईकला पहिल्या बॉलसाठी त्याने एक सिंगल घेतला दुसऱ्या बॉलवर षटकार मारला सुनील नंतर डिक्लेअर सिंगल अच्छा तुला म्हणतो मिडल पुढे डी दिला पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा घेतल्या गेलेल्या आहेत. आपले इरादे स्पष्ट केले गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर शिवा हे देखील एक वलयांकित नाव आहे. यावेळेला पहिलाच बॉल या षटकातील निखिलच्या बॅटमधून कव्हर्सला खेळलाय. एक धाव तिकडे घेतली गेली. गेल्या 2 दिवसात आपण पाहिलं असेल काही घसरले काही पडले. यस सकाळचं सत्र या स्पर्धेसाठी विशेष मेहनत ज्यांची आपल्याला पाहायला मिळते सहकार्य पाहायला मिळतं मुलाची भूमिका पाहायला मिळते आणि धोंडू माने यांचंही आगमन होत आहे. सुनील मालवणकर एका बाजूला सुनील मालवणकर दुसऱ्या बाजूला निखिल पराडकर गोलंदाजीसाठी शिवा आहेत. फुलटॉस खराब बॉल होता पाहावं लागेल दिशा योग्य होती की नाही आणि बहुसंख्य क्षेत्राच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. जसं स्ट्रोक लागला बरेचसे पाठीमागून आवाज आले नाराज झाले कारण फुटाच बॉल होता षटकारात जाणं अपेक्षित होतं परंतु प्रत्येक वेळेलाच आपल्याला अपेक्षित गोष्टी होतील अशा नाही. एक धाव मात्र या ठिकाणी घेताना पाहायला मिळते. धाव फलक जर पाहिला तर 20 वर जाताना पाहायला मिळेल. 20 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 मार्गस्थ असताना आपला पाहायला मिळेल. यावर्षी साई आणि मयूर दोघांनी देखील एक महत्वाची भूमिका घेतली ते देखील आवर्जून उपस्थित आहेत. निखिल पुढच्या दिशेने बॉल जातोय तिकडे मात्र पाहायला मिळतोय. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर 3रा दिवस आहे आणि आज बाजी कोण मारणार याची चर्चा आहे. 21 धावा धाव फलकावर ओव्हर नंबर 2 म्हणजे मागील षटकाच्या तुलनेत हे षटक शिवाचं आतापर्यंत चांगले राहिले कारण मोठा फटका येऊ दिलेला नाहीये. शिवा जळवी यावेळेला दिशा स्क्वेअर लेग 5 लेगला फटका आणखीन एक चांगला जरूर आहे परंतु बंद ग्राउंड आहे. अशा प्रकारच्या ग्राउंडवर तुम्हाला मोजून मापून फटके खेळावे लागतात. फटका चांगला होता आत्मविश्वास जरूर देईल परंतु धावा एकच देईल आणि धाव संख्या 22 वर जाताना पाहिल्याचा बहुमान मिळणं प्रत्येकाला आवडतं. यावेळेला स्ट्रोक जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळतात. तिकडे एक धाव घेतली जाईल. शिवाचं कौतुक करावंच लागेल कारण या षटकात मोठा फटका आलाच नाही आणि बघता बघता या ठिकाणी 2 षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकं संपल्यानंतर धावसंख्या झाली 23. पहिल्या षटकात 17 या षटकात 23 वर धावसंख्या जाताना पाहायला मिळाली. 6 धावांशी विकेट गमावली नाहीये. हा प्लस पॉईंट या ठिकाणी महापुरुष रेवतळे संघाचा पाहायला मिळतोय परंतु कमबॅक झाला दुसऱ्या ओव्हरमध्ये. हा प्लस पॉईंट जर पाहिलं तर सोन स्पोर्ट्स कुडाळ संघाचाही पाहायला मिळतोय. येणाऱ्या 4 ओव्हर या खूप महत्वाच्या असतील. याच स्पर्धेत रस्त्याक ओसडी होती यावेळेला बॉलला आणि पहिल्याच बॉलवर पाहिलं तर सोयी ठरतोय. वाईट बॉल घोषित करतात पंच. अवंतरच्या स्वरूपातील येणारी धाव संख्या 24 वर येऊन गेलेली आहे. बॅट आणि बॉलचं हे युद्ध आपल्या सगळ्यांना आवडतं.
या क्रिकेटच्या सोहळ्याला पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुरच होते, कारण पावसाळ्यातलं क्रिकेट कसं असेल, पाण्यातलं क्रिकेट कसं असेल, पाऊस सुरू असताना क्रिकेट कसं असेल हे आपण पाहतो. यावेळेला अखूट टप्प्याचा बॉल आणि त्यावर केला पुल, होतो सक्सेसफुल. वा मालवणकर वा, जबरदस्त स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले आणि या षटकारादिवशी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. 30 धावांवर ही धावसंख्या पाहायला मिळेल. मेरिटवरचं क्रिकेट पाहायला मिळालं. इकडे वाटतं वेटिंग मध्येच होते. या अगोदरच्या षटकात त्यांनी 2 स्क्वेअरला किंवा स्ट्रोक खेळले खरे, परंतु ते थोडेसे फाईन गेले आणि त्यामुळे एका धावेमध्ये रूपांतर झालं होतं. आताही जवळपास दिशा त्याच दिशेने होती, परंतु योग्य ठिकाणी हा चेंडू गेला आणि त्यामुळे षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 30 वर गेली आहे. क्रिकेटचा खेळ हा आपल्या सगळ्यांचा आवडता आहे, लाडका आहे. तो खेळण्यात जसा आनंद आहे तसा पाहण्यामध्ये सुद्धा आनंदच आहे. कारण असं नाही की खेळणारेच आनंद घेतात, खेळणारे तर 22 असतात, परंतु पाहणारे हजारो असतात. ते सुद्धा आनंदच घेत असतात या क्रिकेटच्या खेळाचा. आणि आज तोच आनंद मालवणामध्ये. बॅटची गडागीत बॉल पाठीमागे जाईल. स्ट्रोक खेळताना थोडेसे डबल माइल झाले आणि शेवटच्या क्षणी स्ट्रोकसाठी गेले खरे, परंतु बॉल पाठीमागच्या बाजूला यष्टीरक्षकांच्या दिशेने आला. तिकडे जर पाहिलं तर डाव मिळणार नाहीये. तिसरं षटक सुरू आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 30 वर आहे. या वेळेला चांगला फटका पॉईंटच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले. वेगात बॉल आलाय, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि एकाच धाबेवर समाधान मानावं लागते की दुसऱ्या धाबेचा कॉल दिलाय. हो हो हो, काय स्टंप उडवलाय. मालवणकरांची चुकी इकडे पाहायला मिळाली आणि ज्या अँगलने त्यांनी थ्रो केला ना तिकडे त्यांना एकच स्टंप दिसत होता, परंतु तो उडवला गेलाय. एक महत्वाची विकेट आली आहे. सुनील मालवणकर रनआउटच्या स्वरूपात माघारी परतलेले आहेत. आज खूप चांगल्या टचमध्ये होते. 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आले होते, परंतु त्यांची विकेट येणं इकडे कुडाळ संघाच्या पथ्यावर पडणार आहे, कारण इन्फॉर्म बॅटर एक मोठे खेळाडू मात्र इकडे आउट झालेले आहेत. 31 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आतापर्यंत जर पाहिलं तर रोहनचं हे षटक एक षटकार जरूर आलाय, परंतु कमबॅक करतात. यावेळेला जास्त उसळी, रबर बॉलला बाउन्स होणं जास्त असतो आणि तेच इकडे पाहायला मिळालं. या 2 धावांची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. नो बॉल प्लस 1 धाव आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. 33 धावांवर धावफलक पाहायला मिळतो. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3रं. कालच्या तुलनेत खेळपट्टी सुकी असतानाचा पावसाळी क्रिकेट. बॉल ओला असताना केलेली गोलंदाजी, बॉल सुका असताना केलेली गोलंदाजी, यात फरक आहे. पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. असे प्रेक्षक थोडेसे दूरवरून आलेत. पहिली विकेट जी आहे ती रनआउटच्या स्वरूपात आली आहे, त्यामुळे इकडे कोणतीही घाई केली गेलेली नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 34 धावा धावफलकावर. धावफलकावर पाहायला मिळतात. आज या क्रीडा स्पर्धेचं जर पाहिलं तर 3रा दिवस. अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर केला हुक आणि हुकचा आहे पाहण्याजोगता लुक, कारण येतो षटकार. नो बॉल देखील या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे आणि धावफलक जर पाहिला तर या 7 धावांनिशी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. डेनिस फर्नांडिस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जोडीला जर पाहिलं तर निखिल पराडकर आहेत आणि निखिल पराडकर यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार. जोपर्यंत सुनील मालवणकर जबरदस्त खेळ करत होते तोपर्यंत एका बाजूने किल्ला लढवत होते. स्वाभाविक आहे
अशा प्रकारचं घसरणं पडणं. हो हो, इकडे फीडचा बॉल, परंतु हा निर्धाव जातोय. थोडस पुढे गेला, ओव्हर पिच बॉल बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. दुसऱ्यांना असून जमणार नाहीये, आपण देखील कदाचित पडू शकतो. कारण पावसाळी क्रिकेट आहे, वातावरण तसं आहे. परंतु या क्रिकेटची सुद्धा मजा आहे, या घसरण्याची सुद्धा एक वेगळी मजा आहे. चांगला बॉल यावेळेला लेंथवर टाकला. तिकडे जर पाहिलं तर लेग बॅकच्या स्वरूपातील धावपंच या ठिकाणी घोषित करतात. धावसंख्या इकडे पुढे गेली आहे आणि 3 षटकांचा खेळ इकडे संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 42 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. या सगळ्यांची देखील चांगली साथ लागते दरवर्षीप्रमाणे. आमचे सगळे दत्तप्रसादचं नाव काय मग? यस, अनिल दोंडे माने, धुमाळ राहुल, दत्तप्रसाद राहुल, दत्तप्रसाद राहुल यांचे आम्ही कौतुक करू. गुरुप्रसाद राहुल, प्रथमेश, ओमकार, गौरवची टीम हे देखील चांगली कामगिरी करते आणि पंचांची टीम देखील उमेश मांजरेकर सर असतील, बंटी केरकर सर असतील किंवा दोरी सर असतील, हे चांगलीच कामगिरी करतात. 3 षटके झाल्यानंतर 42 धावा आहेत आणि आता पाहिजे येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये काय होईल आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा वेग आहे ज्यांच्याकडे तेच येताना पाहायला मिळत आहे. सोहेल समोर आहेत निखिल पराडकर. लोअर फुल टॉस, कव्हर्सला ढकलताय, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी थोडीशी जास्त घाई झाली आणि धाव फलक जर पाहिला तर तिकडे एकने पुढे जात असताना पाहायला मिळेल. 43 धावा धाव फलकावर 4थं षटक मार्गस्थ आहे. दोनों टीम रे पुढचे दोनों टीम रे. ओके, फॉलो गेलं लवकर. इनिंग आता संपा दिली पहिली. शॉर्ट स्कोअर लीगच्या दिशेने मात्र या बॉलला ढकलला. चांगल्या ठिकाणी चांगल्या वेगात देखील हा बॉल होता आणि तिकडे जर पाहिलं तर केवळ एक धाव मिळेल. धावसंख्या एकने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरचा सामना DRCC जामसांडे त्यांच्या विरोधात फोंडाघाट गांगो माऊली हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि इनिंग ब्रेकमध्ये जर आपल्या टीम दाखल झाल्या असेल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी आपल्याला यायचंय. फुल टॉस बॉल कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळला, जे क्षेत्र खाली होतं आणि निखिल पराडकर आपल्या फलंदाजीचा
54 धावा फलकावर आहेत. षटक क्रमांक जर पाहिले तर 4. चांगली स्थिती सध्या रौतळे संघाची, परंतु यावेळेला प्रचंड वेगात बॉल पाहायला मिळाला. याच टप्प्यावर जर पाहिलं तर किरण नामक गोलंदाजाने काल खूप चांगली गोलंदाजी केली होती. नक्कीच आमचे युट्यूबचे जे चाहते आहेत त्यांच्या माहितीसाठी विद्युत प्रवाह खंडित झाला कारणाने आम्ही थोडा वेळ आपल्याशी जोडू शकलो नव्हतो, परंतु पुन्हा एकदा तो सुरळीत झालाय आणि थोडंसं आपल्याला व्यत्ययाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करू, परंतु पुन्हा एकदा आपल्या सेवेसाठी मयूर स्पोर्ट हा युट्यूब चॅनल सज्ज आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता षटक क्रमांक जर पाहिलं तर 4 ओव्हर संपलेले आहेत आणि 4 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे एकंदरीत 55 धावा फलकावर. 1 विकेट माघारी परतलेली आहे. महापुरुष रेवतळे संघ चांगली कामगिरी आतापर्यंत होताना पाहायला मिळाली त्यांच्याकडून. दुसऱ्या बाजूला सोहम स्पोर्ट्स कुडाळ 2 मातब्बर संघांमधील लढत आहे. दोन्ही संघांची स्ट्रेंथ मोठी आहे, त्यामुळे जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी होणार आहे, परंतु 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. या येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये काय घडते ते आपल्याला पाहायचं आहे. शिवा जळवी यांच्या हातात पुन्हा एकदा चेंडू सोपवण्यात येतोय. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी 5 घेऊन आलेले आहेत. हे देखील एक वलयांकित खेळाडू. समोर जर पाहिलं तर निखिल यांच्या बॅटमधून एक षटकार चौकार आलाय. जोडीला जर पाहिलं तर डेनिस आहेत. स्ट्राईकवर डेनिस आहेत ना, डेनिस स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. डेनिस फर्नांडिस वा, यावेळेला बॉलला थोडीशी उंची जास्त दिली होती, फ्लाईट दिली होती, अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न राहिला, त्यामुळे टायमिंग तेवढं नाही झालं, परंतु एक धाव मिळते. धावसंख्या 56 वर पोहोचते. ओव्हर नंबर 5 सुरू आहे. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ कोकणामध्ये घेऊन आलाय, तळ कोकणात घेऊन आलाय, मालवणला घेऊन आलाय आणि कट्टा परिसरामध्ये सुरू असणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळी फटका खेळला खरा, परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं. पाण्यामध्ये बॉल थोडासा थांबतोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा कॉल दिला आणि अतिशय वेगात हे दोन्ही फलंदाज धावत आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. आजच्या दिवसातील जर पाहिलं तर पहिला सामना आहे. कोण बाजी मारणार आज, कोणाच्या नावाने आजचा दिवस ठरणार, अशी त्यासाठी भले भले संघ इकडे आलेले आहेत. माझ्या मते नगरपालिका हा आज मोठमोठे संघ इकडे खेळताना पाहायला मिळतील. 58 धावा धावफलकावर. मागील ओव्हरमध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी शिवाने केली होती. यावेळेला फटका फसला, बॉल हवेत आहे, परंतु पाहूयात फिल्डर थोडेसे दूर होते, पाण्यात बॉल थांबला, तिकडे क्षेत्ररक्षक देखील थोडेसे स्किड झाले. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 60 वर जाते. ओव्हर नंबर 5 सुरू आहे. शिवा पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सध्याच्या घडीला होताना पाहायला मिळते महापुरुष रेवतळे. यावेळेला समोर खेळले, हा स्ट्रोक खाली क्षेत्र आहे, परंतु फिल्डर येतात त्या ठिकाणी, तोपर्यंत दुसऱ्याही धावेचा कॉल त्या ठिकाणी दिला गेलाय आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. डेनिस आणि निखिल ही जोडी मैदानात आहे. निखिल पराडकर, डेनिस फर्नांडिस ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये महापुरुष रेवतळे या संघासाठी पाहायला मिळते. 62 धावा धावफलकावर. पावसाळी क्रिकेट स्पर्धा. ओहो, यावेळेला थोडीशी उंची जास्त होती, गती कमी होती, बोल्ड करण्याच्या प्रयत्नात होते, कदाचित थोडीशी सफल झाले होते, स्टंप त्यांना दाखवले होते, त्या प्रयत्नात मात्र एक व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. धावसंख्या 63 वर. ओव्हर नंबर 5. एका चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सध्या सुरू आहे. बिग हिट, लेन बॉल पिक केला आणि पिक केलेला बॉल अगदी हरून टाकलाय. जबरदस्त स्ट्रोक होता येताना पाहायला मिळतोय. निखिल पराडकर, जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या स्ट्रोकच्या आधारावर धावसंख्या जर पाहिली यावेळेला फटका खात फसला खरा, परंतु त्या ठिकाणी एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 70 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळतात. 1 विकेट माघारी परतलेली आहे महापुरुष रेवतळे. हा संघ जर पाहिलं तर एका चांगल्या स्थितीत आहे, कारण एक ओव्हर अजूनही बाकी आहे, परंतु वातावरण थोडंसं वेगळं आहे. पहा, खेळपट्टी सुकी असल्या कारणाने बऱ्यापैकी तुम्ही फुटवर्क करू शकता आणि त्यामुळे धावा सुद्धा होत आहेत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. खेळपट्टीवर पाणी असताना
तेवढा तुम्हाला संधी नसते फुटवर्क करण्याची किंवा धावा काढण्याची, परंतु खेळपट्टी सुखी असताना धावा मोठ्या प्रमाणावर होतात आणि ते तिकडे आपल्याला पाहायला मिळाले. आजचा दिवस जर पाहिलं तर पहिला सामना आजच्या दिवसातील पाहायला मिळतोय. मयूर स्पोर्ट्स भारतातील नामवंत ब्रँड, मग टी शर्ट असू देत, ट्रॅक असू देत, शॉर्ट्स असू देत, बॅट असू देत, या विविध प्रकारची क्रीडा उत्पादने मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आणि केवळ आपल्या मुंबई शहरात मोठं नाव कमावल्यानंतर, महाराष्ट्रभर भारतभर मयूर स्पोर्ट्सची ख्याती झाल्यानंतर आपल्या गावाला विसरलेले नाहीयेत. आपल्या गावासाठी देखील आपल्याला काही करायचं, याकरता खेळाडूंसाठी स्पर्धा घेऊन आले. आपल्या गावाकडे सुद्धा स्थानिकांना रोजगार मिळावा, महिलांना रोजगार मिळावा म्हणून मयूर स्पोर्ट्सचं उत्पादन केंद्र मात्र त्यांनी कट्टा या ठिकाणी सुरू केलं आणि अधिकाधिक महिलांना रोजगार निर्मिती करून देण्याचं काम या मालवणात सुद्धा कुणा सिंधुदुर्गात कोणी केलं असेल तर ते राजू भालेकर यांनी केलेलं आहे. धावफलक जर पाहिला तर 70 आहे. एक षटक अजूनही बाकी आहे. महापुरुष रेवतळे संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेला फटका बसला, बॉल हवेत आहे. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. अनिल माने यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. काही गोष्टी चांगल्यासाठी सुद्धा होतं. कदाचित डेनिस आणि निखिलची बॅटिंग पाहायला मिळायची होती. दर्जेदार 3 षटकार मात्र सुनील मालवणकर ज्या ज्या वेळेला येतात प्रभावित करून जातात आणि आज संघही प्रभावित करतो, परंतु प्रतिस्पर्धी संघही बलवान आहे. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर बबली आज स्ट्रोक जर पाहिला तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला आहे. एक धाव तिकडे मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र या ठिकाणी दिला जाईल का नाही. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 72 वर पोहोचलेली आहे. महापुरुष रेवतळे खूप चांगली कामगिरी एका मोठ्या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेची मात्र तयारी प्रत्येकाने केली आहे. आम्ही कधी एकदा ग्राउंडवर जातोय, कधी एकदा क्रिकेट खेळतोय, त्याच्यासाठी सराव केला. एखादी खेळपट्टी कशी आहे, बॉल कोणता आहे, कोणत्या कंपनीचा आहे, तो आपल्या गावामध्ये आणायचा, त्या बॉलने प्रॅक्टिस करायची, ही सगळ्यांनी करून इकडे आलेले आहेत. यावेळेला वेगात बॉल पाहायला मिळतो. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि धाव या ठिकाणी पूर्ण होते. आणि 2024च्या मयूर स्पोर्ट्स स्पर्धेतील सर्वाधिक मोठी धावसंख्या करण्याचा मान जातोय तो मात्र महापुरुष रेवतळे संघाला. 73 धावा. चौके संघाने बिनबाद 72 धावा केल्या होत्या, परंतु महापुरुष रेवतळे संघाच्या 73 धावा धावफलकावर. समीर परब आणि निखिल परब आणि पिंट्या पार्टे यांनी 72 धावांचा पाठलाग केला होता. आणि आता जर पाहिलं तर 73 वर महापुरुष रेवतळे सुद्धा पोहोचलेली आहे. उच्चांक त्यांच्या नावावर लगावलाय, परंतु हा पहिला डाव आहे. दुसरा डाव अजून बाकी आहे. ओहो, इकडे पुल करण्याचा प्रयत्न होता. बॉल थोडासा फिरलाय. यष्टीरक्षकाने चांगली कामगिरी केली आणि दुसरा धक्का इकडे बसतोय. डेनिस माघारी परतताना पाहायला मिळतील. सोहेल यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत. नवील गोन्साल्विस आजचा दिवस तिसरा आणि तिसऱ्या दिवसातील सामना पहिला. 2 बलाढ्य संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एक उच्चांक आतापर्यंत प्रस्थापित केलाय, परंतु या उच्चांकाला किती पुढे नेणार हे देखील या ठिकाणी पाहावं लागेल. नवील गोन्साल्विस, बबली यावेळेला पुल करायचा होता, परंतु स्ट्रोक जर पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने जातो. एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 74 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. मैदान चांगलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेला पावसाळी क्रिकेट आहे, दुखापत होण्याची संधी देखील असते, परंतु एवढं चांगलं मैदान आहे. बरेचसे खेळाडू डावी मारताना देखील पाहायला मिळाले आणि एक चांगलं क्रिकेटचा माहोल, विशेष म्हणजे अख्खा प्लॉट सिमेंट आहे, ही जमेची बाब आहे. यावेळेला देखील एक वेगवान चेंडू आला. या षटकात चांगली कामगिरी गोलंदाजांनी बबलीने केली आहे, कारण या षटकात जर पाहिलं तर केवळ 5 धावा या षटकात खर्ची केल्या आणि धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत झालेली आहे ती 75 धावा झालेल्या आहेत. या स्पर्धेतील उच्चांकी धावसंख्या उभी केली. विजयासाठी 76 धावांचे लक्ष्य समोर ठेवण्यात येणार आहे. पाहूया काय होईल. क्रिकेटच्या खेळात कोणतंही लक्ष सुरक्षित नसतं.
कारण एकाने केलं तर दुसरा सुद्धा करू शकतो, परंतु आपल्याकडे एक प्रथा आहे, एक धाव तुम्हाला जास्त करायची आहे आणि ती एक धाव जास्त करावी लागेल. पाहूया दुसऱ्या डावात काय होणार आहे. दर्जेदार क्रिकेट आपण पाहतोय, दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय, आपण मालवणचं क्रिकेट पाहतोय, आपण पावसाळ्याचं क्रिकेट पाहतोय. निसर्ग सौंदर्य याबरोबर जर पाहिलं तर आपल्याला हे क्रिकेट देखील पाहायला मिळत आहे. आपला आवडता खेळ क्रिकेट, आपला आवडता ऋतू पावसाळा आणि आपलं आवडतं कोकण आणि कोकणचं क्रिकेट आता पावसाळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आनंद घ्या मयूर स्पोर्टच्या पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांना आपण आमंत्रित करूया, परंतु टॉससाठी यायचं आहे DRCC जामसांडे आणि फोंडा घाट गांगोमाऊली दोन्ही टीमचे कॅप्टन आले असतील तर आपण लगेच नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचंय. Hello, 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 my destiny check, hello, hello, my destiny check, hello, hello, my destiny check. सुप्रभात मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठ्या रणधुमाळीला 2 दिवसापूर्वी सुरुवात झाली आणि आज पहिला सामना रंगतोय मयूर स्पोर्ट्स आयोजित मयूर चषक 2024. सर्व प्रेक्षक जे मयूर स्पोर्ट्सच्या YouTube चॅनलवर जुळलेत त्यांना नमस्कार. आपण आपल्या परिवारासहित या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मैदानावरील प्रेक्षकांचं स्वागत. आजचा जो पहिला सामना आहे तो रंगलाय 2 मराठी संघांमध्ये सोहम स्पोर्ट्स कुडाळ आणि महापुरुष रेवतळे. रेवतळेचं क्रिकेट ज्याला कळे तो पुढे जाईल आणि ज्या पद्धतीने सुनील मालवणकर आणि त्याचे इतर सहकारी यांनी फलंदाजी केली आहे मानला पाहिजे. 24 धावांची खेळी, 11 चेंडूमध्ये सुनील मालवणकर 3 षटकार लगावले. निखिल पराडकर 18 चेंडू 30 नाबाद, ज्यात त्यांनी 2 षटकार आणि 1 चौकार मारला. डेनिस फर्नांडिस 6 चेंडू 5 आणि नेव्हिल 1 चेंडू 1. तर या पद्धतीने आपण फलंदाजी बघितली. 2च फलंदाज बाद झाले. 6 षटकांचा सामना आहे. मुभा आहे. 6 षटकामध्ये तुम्ही कमबॅक करू शकता. स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 30,000 रुपये व चषक, द्वितीय पारितोषिक व चषक, तृतीय पारितोषिक 3,333 रुपये व चषक, चतुर्थ पारितोषिक 2,222 रुपये व चषक. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि स्पर्धा पुरुषोत्तम होणाऱ्या खेळाडूसाठी बूट स्पॉन्सर केलेत लकी कांबळी मालवणी लाईव्हचे, जे आपल्यामध्ये होते. प्रवीण मिटबावकर साहेब यांच्याकडून बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरला प्रत्येकी 1,111 रुपये आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणजे स्पर्धा पुरुषोत्तम होणाऱ्या खेळाडूसाठी 1,555 रुपयाचं रोख पारितोषिक पुरस्कृत करण्यात आले. त्याचप्रमाणे सर्व ज्या ट्रॉफी आहेत ते साई स्पोर्ट्सनी पुरस्कृत केलेले आहेत. षटकातील पहिला चेंडू आणि त्याला पुल केलाय हाफ ट्रॅकर चेंडूवर. फटका मोठा होता सोहेल यांचा आणि सोहेल आणि अनवर धावत 2 धावा पूर्ण करतायत. पहिलं षटक घेऊन येत आहेत पायस अल्मीडा. या स्पर्धेसाठी आतोनात प्रयत्न करणारे आमचे मित्र राजू भालेकर, त्यांचे सहकारी कौस्तुभ मसूरकर, मंदार मठकर, मकरंद सावंत, साई भालेकर, मयूर, अनिल धोंडू माने आणि ज्या ज्या लोकांनी आपल्याला सपोर्ट केला त्या सर्वांचे आपण मनापासून आभारी आहोत.
मयूर स्पोर्ट्सच्या युट्यूब चॅनलवर आहे लाईव्ह टेलिकास्ट. पायस अल्मेडा यांचा चेंडू, पाऊस जोरात कोसळतोय. धावसंख्या 3 वर पोहोचतीये. टार्गेट जे देण्यात आलेलं आहे ते 76 धावांचं. चांगली स्पीड यावेळेला बघायला मिळाली होती. पाऊस आल्यानंतर गोलंदाजाला प्रोत्साहन आहे. अमित हळदणकर आणि उमेश चव्हाण यांचा हा संघ आहे महापुरुष रेवतळे. प्रत्येक खेळाडूचा टी शर्ट सँडो आहे आणि त्याच्यावर तुम्ही ते लोगो बघू शकता. वाईड बॉल, सुनील मानवरकर हे सुद्धा मजा घेत आहेत. 1 पर ओव्हरचा इशारा दिलाय उमेश मांजरेकर यांनी. वाईड बॉल दिलाय, 1 पर ओव्हर सांगण्यात आलंय. धावसंख्या 5. 71 धावा अजून पाहिजे. पायस यांचा पुढील चेंडू सरळ निघून गेला होता. स्ट्रेटनिंग अ टच ज्याला क्रिकेटमध्ये म्हटलं जातं, अशा पद्धतीचा पिच झाल्यानंतर स्ट्रेट निघाला. सुनील मालवणकर स्वतः यष्टीरक्षक म्हणून कामगिरी पार पाडतात. एक खेळाडू थर्ड मॅनला आहे. चांगली देहबोली. जेव्हा संघातील सर्व खेळाडू एकाच गणवेशमध्ये खेळतात त्याचं सुद्धा एक इम्पॅक्ट असते आणि सध्या तेच आहे, जो दिखताय वो बिकताय. तर मित्रांनो, तुम्हाला मयूर स्पोर्ट्सचे प्रोडक्ट्स जर हवे असतील तर mayursports.com ई-कॉमर्स वेबसाईटला संपर्क करा. क्रिकेट बॅट्स, टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट्स, कॅप्स, इतर सर्व खेळाचं साहित्य. यावेळेला टोल लावून मारायचा प्रयत्न. हो, व्हॉट अ कॅच. समोर उडी मारली, अगदी जसा डॉल्फिन मासा समुद्र किनाऱ्यावर उडी मारतो आणि पाण्यातून बाहेर येतो, पाण्याच्या आत जातो. रितेश लोणे, व्हॉट अ कॅच. म्हणजे अगदी डॉल्फिन मासा. त्याच जागेवर पहिल्या दिवशी बाबू पाटकर यांनी 2 झेल टिपले होते आणि त्या जागेला कॅच कॉर्नर असं नाव दिलं तर वावघे ठरणार नाही. झेल घ्यायचं असेल तर तिकडे उभे राहा. पहिला गडी बाद होतोय. 4 चेंडू आणि 0वर बाद होऊन परततोय अनवर. अनवरच्या जागी येतोय आता गोट्या कांबळे. आपण मच्छिंद्र कांबळे यांना पाहिलं, विनोद कांबळे यांना पाहिलं, लकी कांबळे यांना पाहिलं, आता गोट्या कांबळे. आणि हे आपल्या महाराष्ट्राची विशेषता आहे. प्रत्येक गावी गल्लीत एक पक्या, एक मान्या, एक गोट्या बघायला मिळतोच. हाफ टॅकर बॉल आणि आल्यास काय फटका सजवलाय. बिंदास फटका. 6 धावा. रुपेश कराळकर यांनी नवीन षटकाची सुरुवात केली आणि काय जबरदस्त त्याचा पहिला चेंडूवर आले पाक दिलाय. 6 धावांचा. धावसंख्या पोहोचते ती 11वर. 65 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. चांगला रायझिंग चेंडू होता. संपूर्ण खेळपट्टी ही सिमेंटची असल्या कारणाने हातातनं चेंडू तुम्ही कसे रिलीज करता ते महत्वाचं. 1 पर ओव्हरचा इशारा पंच उमेश मांजरेकर यांच्या मार्फत. जे बॉलर एंडला उभे आहेत, स्ट्रायकर एंडला उभे आहेत दीपक धोरी. थर्ड अंपायर आहेत बंटी केरकर. हुकचा फटका, 1 धाव. फटका जरी चांगला असला तरी तिथे एकच धाव मिळणार आहे. सुनील मालवणकर यांनी अशाच पद्धतीचे चीनचे 4 फटके मारले. मात्र मैदानाची भौगोलिक परिस्थिती तशी आहे. धावसंख्या आता पुढे सरकती आणि पोहोचती ती 12वर. 1 बाद 12. 64 धावांची गरज. 6 षटकांचा सामना. द्वितीय षटक. कराळकर यांचा यावेळेला टो लावून मारलेला फटका. एकही मारा, सॉलिड मारा, कडक शॉट. आणि या फटक्याने सोहेल हा दुसरा षटकार खेचतोय. 15 धावांवर नाबाद. आणि खूप कमी खेळाडू असे आपण बघितले या स्पर्धेमध्ये ज्याने स्पर्धेतील गोलंदाजी करताना पहिला चेंडू पण टाकला आणि फलंदाजी करत असताना पहिला चेंडू फेस पण केला. पुढील सामना जो रंगणार आहे तो DRCC जामसंडे आणि फोंडाघाट गांगो माऊली.
नो बॉल आणि फ्री हिट. दोन्ही संघनायक यांनी संपर्क करायचा आहे. DRCC जामसंडे, फोंडाघाट गांगो माऊली. जर वेळेवर तुम्ही उपस्थित झाला नाही ह्या सामना संपेपर्यंत तर पेनल्टी असणार किंवा षटक तरी कमी होणार. याकडे लक्ष वेधू इच्छितो. शिस्तीला पर्याय नाही. ओहो, चाबुक शॉट. जसा सर्कस मधला रिंग मास्टर चाबुक वापरतो, हंटर वापरतो, हा होता हंटर. जब तक तोडेगा नहीं तब तक छोडेगा नहीं. आणि हा षटकार. धावसंख्या 25, 51 ची गरज, 76चं लक्ष. काय जबरदस्त बॅटिंग करतोय सोहेल. एक पात्री अभिनय म्हणावा लागेल. आणि सोहेल जोवर खेळपट्टीवर उभा आहे तोवर निकाल काय लागेल हे बाकीत करणं हे मला वाटतं शक्य नाहीये. रुपेश कराळकर समोर, जबरदस्त मोर्चे बांधणी. ओ, रॉकेट हिट फ्रॉम सोहेल. काय जबरदस्त फटका मारलाय. आणि या षटकामध्ये 4 षटकार एकूण लगावलेत सोहम स्पोर्ट्स कुडाळ या संघाने. सोहेलने लागोपाठा 3रा षटकार मारलाय. पहिल्या दिवशी सुद्धा आपण अशा मला वाटतं निखिल परब बहुतेक त्याने 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले होते. बघा, तुम्ही काही गोष्टी विसरू शकत नाही. तूर डाळ, उडीद डाळ आणि कुडाळ. आणि कुडाळने दाखवून दिलंय आपला दर्जा काय. पहिला षटकार मारला तो पुरणपोळी होती. दुसरा षटकार जो त्याने मारला तो पुरणपोळीवर तूप होतं. आणि 3रा षटकार मारला तो केशर वेलची युक्त दूध होतं. असा गोड अनुभव देतोय कुडाळ. सोहम स्पोर्ट्स कुडाळ. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31. मागील षटकामध्ये 26 धावा आलेत. नवीन गोलंदाज आहे पायस. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, 5 धावा देत 1 गडी बाद केलं होतं. बॅटची खडा, 1 धाव. स्लीपवरनं जातोय चेंडू. थांबाचा प्रयत्न होता नेव्हिलचा. धावसंख्या 32. 76 धावांचा पाठलाग करत असताना 32 झालेत. 44 अजून पाहिजे. यावेळेला बॅडमिंटन स्मॅश मारलाय. जसा पांढऱ्या घोडावर राजकुमारने स्वार व्हावं तसा आपली बॅट त्या पांढऱ्या चेंडूला घोडा समजत त्याच्यावर स्वार झाले आणि तो बॅडमिंटन स्मॅश मारलाय. 1 धाव. धावसंख्या 33. सोहेल उभा आहे तिथे. गोलंदाजांना आळोखे पिळोखे देत मारण्यात आलेले हे फटके. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी लढणार. मी कुठला बडेजाव करत नाही. मी माझ्या अस्तित्वाची लढाई लढेन. मी माझ्या संघाच्या अस्तित्वाची लढाई लढेन. मी लढेन. लढणं माझ्या हातात आहे. डोंट गिव्ह अप. मयूर स्पोर्ट्स यांचं एक ब्रीद वाक्य आहे, फॉर ट्रू स्पोर्ट्समॅन. आणि जे खरे खेळाडू असतात ते लढतात. डोंट गिव्ह अप. जॉन सीना पण हेच म्हणतोय, डोंट गिव्ह अप. DRCC जामसंडे आणि फोंडाघाट गांगो माऊली. आपल्याला विनंती आहे. बॅट तुटलं काल आपण बघितलं. बॅट एका दिशेने, गोलंदाज एका दिशेने, क्षेत्ररक्षक एका दिशेने काल आपण पाहिले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने भरपूर काय असे हास्यास्पद क्षण आहेत. गौरव सावंत यांना मी विनंती करणार आहे याचे कोलाज बनवून रिलीज करावा. आता मात्र सूर गवसलाय. हा टप्पा हवा. चांगला टप्पा आणि बाहुबलीचा कटप्पा हे विसरता येत नाही. चांगल्या टप्पावर हा चेंडू.
बॅटची कडा झेल का होणार नाहीये. नेव्हिलच्या बाजूने चेंडू जातोय. फोंडाघाट गांगो माऊली संपर्क करा. हा लास्ट आणि फायनल कॉल आहे. फोंडाघाट गांगो माऊली. स्टेप आउट होऊन हा ग्राउंड शॉट. एक धाव पूर्ण केलंय हिरव्या चादरवर. आणि पुढील सामन्याचं नाणेफेकीचं कौल चंद्रकांत भानुदास शेट्टे स्पर्धा सम्राट जुन्नर भूषण आणि ज्यांना हल्लीच एक मुंबई भूषण पुरस्कार हा सुद्धा खार जिमखानावर बहाल करण्यात आला असे चंद्रकांत भानुदास शेट्टे यांचा शुभ हस्ते नाणेफेक. फोंडाघाट गांगो माऊली आणि DRCC जामसंडे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आहेत. 3 षटक 35 धावा 1 गडी बाद म्हणजे आता 3 षटक मध्ये 41 धावांची गरज. फोंडाघाट गांगो माऊली संघ आलेला आहे. नाणेफेक झालेली आहे. फोंडाघाटचं मध खूप फेमस आहे. भरपूर ठिकाणी तुम्ही बघितलं असेल. आणि मध सारखं मधमासा जसा मध गोळा करते तसे ते धावा गोळा करतील अशी अपेक्षा ठेवूया फोंडाघाट कडून. महाराष्ट्रातील घाट खूप महत्वाचे आहेत. नाणे घाट, माळशेज घाट, फोंडा घाट. गोलंदाजीमध्ये बदल. सौरभ कांबळे आणि फलंदाजी करतोय धावांची धडाडती तोफ म्हणजेच सोहेल. सौरभ कांबळी. आज भरपूर कांबळी आपण पाहिले. लकी कांबळी आपल्यामध्ये होते. आता ते रविवारी आपल्या सोबत असणार आहेत. ज्यांनी बूट स्पॉन्सर केलेत बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी. गुणसंख्येवर 18 चेंडू 40 धावा. 18 चेंडू 40. आकुटप्पाचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारायचा प्रयत्न आहे आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार. खेड्याला म्हणतात विलेज आणि शहरला म्हणतात टाउन. खेड्याला फलन मालवण खेळत होती. नजाकत दाखवतोय. 1 धाव सुद्धा मी घेऊ शकतो. सोहेल 50 धावा पूर्ण करतोय सोहेल. दुसरा फलंदाज निखिल परब यांनी पहिलं अर्धशतक झळकावलं होतं पहिल्या दिवशी. 115 धावा काढत तो पहिल्या क्रमांकावर आहे या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या क्रमांकावर गुरु बिडिये 54 धावा आणि काल दाजी धुरत 107 धावांवर ते पोहोचले. बारा चेंडू 13 धावा. चंद्रकांत शेट्टे यांच्या भाषेत 12 चेंडू 13 धावा. 13 धावा 12 चेंडू. कुडाळ की रेवतळे, रेवतळे की कुडाळ. ज्याला रेवतळे कळे त्याची विकेट टळे. चांगली फलंदाजी, टिचून फलंदाजी केली आज सोहेल यांनी. डेनिस यांच्या षटकातील पहिला चेंडू हुक केलाय. 1 धाव. 11 चेंडू 12 धावा. 12 धावा कंपल्सरी करावे लागणार कारण या स्पर्धेचा फॉर्मॅट आहे कंपल्सरी चेज. 11-12 सोहेल. कुडाळचा कारतूस. ज्या पद्धतीने त्याच्या बॅट मध्ये चेंडू जातोय जसा पिस्तूलतून कारतूस निघतो बाहेर. कुडाळचा कारतूस. 11-12.
मिस टाइम झालाय, परंतु जवळपास कुठलाही क्षेत्ररक्षक नसल्या कारणाने एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव. 10 चेंडू 11 धावा. गोलंदाज आहे डेनिस. 10-11. तसा सोपा समीकरण आहे, परंतु चहाचा पेला ओठापर्यंत आल्यानंतर तो कधी कधी पिता येत नाही. चमत्कार घडू शकतो. चमत्कार घडवेल का महापुरुष रेवतळे? अतिशय सुंदर चेंडू होता. धावबाची संधी आली आणि धावबाद होणार आहे. गोट्या. काय सामना मी बघतोय यार. एका बाजूला अँग्री यंगमॅन अमिताभ आहे आणि दुसऱ्या बाजूला थंडा थंडा कूल कूल शशी कपूर होता. आणि मला असं वाटलं आपण त्रिशूल पिक्चर बघतोय की काय. गापूची गापूची गम गम, किसी की कम कम. जबरदस्त फलंदाजी सोहेल यांचा मार्फत. एक पात्री अभिनय मध्ये गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवलं. बब्बन खान यांनी यांचं अद्रक के पंजे नाटक यांनी जग गाजवलं. आता आलाय रोहन कुंभार, परंतु कुंभारला जास्त काय करायला भेटेल का हा सुद्धा यक्ष प्रश्न आहे. कारण फलंदाजी करतोय तो सोहेल आणि सोहेलला फलंदाजी करताना कुडाळचा कारतूस. धावसंख्या झाली ती 65. 11 धावा अजूनही पाहिजे. एक मोठा फटका मारावा लागणार आहे, परंतु हा टिंब चेंडू सुद्धा संघाच्या मदतीला येऊ शकतो. असे 2-3 टिंब चेंडू जर आले तर सामन्याला कलाटणी मिळवून देऊ शकतो तो महापुरुष रेवतळे संघ. नेव्हर गिव्ह अप. सामना सोडू नका, हाच मंत्र असेल रेवतळेसाठी. अजून एक निर्धाव चेंडू. धावांच्या बाबतीत रेडिसन सारखा पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवणारा सोहेल अचानकच उडपी हॉटेल पर्यंत पोहोचला. धावा निघत नाहीये. प्रेशर आता कुठेतरी सोहेलवर आहे. रेवतळेला हवाय सोहेल. आणि यावेळेला घुमा के शॉट. लांब लचक षटकार. 71. 5 धावांची गरज आहे. 6 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेज आहे. 6 चेंडू 5 धावा. मुंबईवरून इथे यायच्या अगोदर मी डॉन पिक्चर पाहत होतो आणि त्यातला एक डायलॉग मला आठवला. डॉन का इंतजार 11 मुल्कों की पुलिस करती है. इथे फलंदाजीचा डॉन बाद व्हायची प्रतीक्षा 11 खेळाडू पाहत आहेत, पण डॉन काय बाद होत नाहीये. सोहेल. माय नेम इज सोहेल अँड आय विल मेक लाईफ हेल. आय एम वॉर्निंग बेल. आय हॅव अ स्टोरी टू टेल. आकाशातून पर्जन्यवृष्टी आणि 6 बॉल 5 धावा. बॉल द्या. हा या मंदार मटकर काय झालं? अच्छा, तुम्ही एवढे चाव्या घेऊन आला, मला वाटलं कोणाची चावी हरवली की काय. मटकर ज्वेलर्स, तुम्ही येऊ शकता कधी पण. हिरा, माणिक, मोती, नीलम, पुष्कराज, पाचू, पवळ्या, लसण्या, गोमेद आमच्याकडे सर्व भेटते. अगदी किफायतशीर रेट आहेत आमच्याकडे. 6 चेंडू 5 धावा. शेवटचं षटक करतोय अमित. वाईड बॉल आणि आता 2 धावांची गरज.
6 चेंडू 2 धावा. मग एकच धाव मिळणार आहे. पंचाने वाईड कॅन्सल केलाय. हा बॅट नाही होता. ओके थँक्यू. पाच चेंडू 4 धावा. 5 मध्ये 4. सोहेल आपला संघाचा हिरो दाबून खेळलाय. 4 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेज आहे. काय जबरदस्त बॅटिंग. 10 पैकी 9 प्रेक्षकांना असं वाटलं असेल की 76 नाही होत, पण सोहेलला माहित होतं हे होतंय, हे होणार, मी करणार, आजच करणार, आताच करणार आणि कुडाळला जिंकवणार. शॉर्ट पॉइंटच्या दिशेने 1 धाव. धावसंख्या पोहोचते ती आता 2 धावांची गरज आणि सोहेल विजय फटका मारणार का? 6चे 6 षटक तो उभा राहिलाय. अजून 1 धाव. दोन्ही संघ बरोबर आहेत. आता एकच धाव हवी आहे. मागील 3 दिवसातील ही सर्वोत्कृष्ट खेळी, कारण जबरदस्त दडपण होतं या संघावर, परंतु हा कुडाळकर जबरदस्त फलंदाजी दाखवतोय. एकच धाव हवी आहे आणि ती विजयी धाव काय रोहन आपल्या संघासाठी काढू शकेल का? सर्वात एक्साइटिंग मोमेंट आहे. रोमहर्षक स्थिती आणि 8 गडी राखून हा सामना जिंकलाय. स्पर्धेचा खूप मोठा उलटफेर. महापुरुष रेवतळे संघाला पराभूत केलाय 8 गडी राखून आणि विजयाचा शिल्पकार ठरलाय सोहेल. सोहेल शेख, सोम स्पोर्ट्स कुडाळ, आणि आता तो ठरतोय सामनावीर. चोवीस चेंडू मध्ये 60 धावा, 8 षटकार त्याने मारलेत. षटकारांचा बादशाह, सुलतान ऑफ सिक्सर्स सोहेल शेख. सिम्पली सुपर्ब. आणि सामनावीरचं पारितोषिक देण्यासाठी राजू पालेकर सर यांच्या शुभ हस्ते आपण हे अवार्ड देणार आहोत. आइए सोहेल भाई, आपने मैच भी जीता, दिल भी जीता और आपने जीता है ये क्रिकेट बूट जो हमने लास्ट ईयर प्रॉमिस किया था. राजू भाई के हाथों आपको ये दिया जा रहा है. सोहेल भाई, सर्वप्रथम आपका अभिनंदन. कैसा लगा ये मैच खेलकर? बहुत अच्छा लगा. देखिए, जब आप बैटिंग के लिए गए 76 एक बड़ा स्कोर है और महापुरुष रेवतळे बड़ी टीम है, तो किस तरह से आपने अपने इनिंग को प्लान किया? आपने सोचा था कि मैं बॉल को मेरिट पर खेलूंगा
इधर उधर हर बॉल पे मारने नहीं जाऊंगा। कुछ भी करके जीतना था मैच, इसलिए अच्छी बैटिंग हुई बस। देखिए दोस्तों, पानी और पसीना जब साथ में मिलता है ना, जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं और जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं। कॉन्ग्रेचुलेशंस। यस, एक सेल्फी घेत आहेत चंद्रकांत भानुदास शेट्टे, महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि व्यस्त कॉमेंटेटर तुमची सेल्फी घेत आहेत, अभिनंदन। आणि ज्या वेळेला सामना सुरू होईल त्यावेळेला धावतं समालोचन घेऊन येत आहेत प्रसादजी परब